श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तर आपल्या कामामध्ये अडथळे येतात किंवा कुठलंही काम चांगलं होत नाही। प्रत्येक कामामध्ये अडथळे येतात। कुठलंही काम जर चांगलं होत असेल आणि त्याच्यानंतर जीवनामध्ये खूप एकामागून एक समस्या निर्माण होतात, तर जर आपल्यावरती, आपल्या घरावरती जर नजर लागेल असेल तर ती नजर कशी काढावी हे तुम्हाला मी आज सांगणार आहे। तुम्हाला एक कापुराचा तुकडा घ्यायचा आहे। हे बघा, भीमसेनी कापुराचा तुकडा घ्या आणि आपल्या उजव्या हातावरती ठेवा आणि उजव्या हातावरती ठेवून ओम नमः शिवाय या मंत्राचा 2 मिनिटं जप करा। तुम्हाला मोजायचं नाही आहे, फक्त 2 मिनिटं ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा लगातार जप करा। 2 मिनिटं झाल्यानंतर तुम्हाला एक तमालपत्र घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती हा भीमसेनी कापूर ठेवायचा आहे आणि घराच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये तुम्हाला हा जाळायचा आहे। जाळून झाल्यानंतर त्याची जी राख आहे ती राख तुम्हाला एखाद्या झाडामध्ये टाकून द्या किंवा फेकून द्या किंवा बेसिनमध्ये टाका, शक्यतो झाडामध्ये टाकून द्या। तर हा उपाय तुम्ही रोज केला तरीही चालेल। आपल्या घरावर जी नजर लागलेली असते किंवा कामात येणारे अडथळे आहेत ते अडथळे दूर होतात। बऱ्याच वेळा असं होतं की आपण चांगलं काम करायला जातो आणि आपलं काम होत नाही, तर हे आहे नजर दोषमुळे किंवा एखादी व्यक्ती आपल्यावरती जळणारी असते पण आपल्याला माहीत नाही। तर तुम्हाला हा अतिउत्तम आणि सोपा उपाय आहे, तर हा उपाय करून बघा, अनुभव नक्कीच येईल। स्वतः मी हा उपाय करते। श्री स्वामी समर्थ।